सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुरामध्ये लुटून द्यायचंय, जी दुर्बुद्धी सुचलेली आहे ती दुर्बुद्धी दूर होऊन दे, त्यांना सुबुद्धी सुचावी. शक्तीपीठ महामार्ग होऊ नये म्हणून गेली 2 वर्ष 13 जिल्ह्यातले शेतकरी सातत्यानं संघर्ष करत आहेत. एकतर गरज नसलेला हा महामार्ग आहे, व्यावहारिक दृष्ट्या तोट्याचा असणारा हा महामार्ग आहे. या महामार्गाला समांतर दुसरा राष्ट्रीय महामार्ग आहे, तरी सुद्धा केवळ या महामार्गाच्या बांधणीतून 50-60 हजार कोटी रुपये पैसे काढता यावेत या उद्देशानंच सरकार जबरदस्तीनं शेतकऱ्यांचा विरोध असताना हा महामार्ग रेटू पाहतंय. नुकतंच त्याची एक अधिसूचना सुद्धा सरकारनं काढलेली आहे. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनामध्ये विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये याच्यावर चर्चा सुद्धा होऊन द्यायची नाही. कोणा आमदारानं तसा प्रयत्न केला तर तो प्रयत्न हाणून पाडायचा. यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करते आणि चर्चा होऊन देत नाही. लोकशाहीनं दिलेला आमचा अधिकार तो सुद्धा काढून घ्यायला आहे. अशा परिस्थितीमध्ये आषाढी एकादशीला मुख्यमंत्री पांडुरंगाची पूजा करायला पंढरपूरला येत आहेत. त्यांना सद्बुद्धी द्या. महाराष्ट्राचं वाटोळं करायचं, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं वाटोळं करायचं, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला महापुरामध्ये लुटून द्यायचंय, जी दुर्बुद्धी सुचलेली आहे ती दुर्बुद्धी दूर होऊन दे, त्यांना सुबुद्धी सुचावी म्हणून 18 जुलैला या 13 जिल्ह्यातल्या समन्वय समितीच्या माध्यमातून, शक्तीपीठ विरोधी समन्वय समितीच्या माध्यमातून वाखरी ते पंढरपूर अशी एक सद्बुद्धी दिंडी आम्ही काढलेली आहे. आणि 18 तारखेला सकाळी 11 वाजता या ठिकाणी वाखरीला जमून ही दिंडी पंढरपूरच्या दिशेला जाणार आहे. अगदी वर्ध्यापासून ते सिंधुदुर्ग पर्यंत या 13 जिल्ह्यातले सगळे शेतकरी बाधित या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत. या दिंडीच्या माध्यमातून पांडुरंगाला आम्ही साकडं घालणार आहोत. गेल्या वर्षी आषाढी एकादशीला आम्ही साकडं घातलं, काही प्रमाणामध्ये सरकारला माघार घ्यावी लागली. यावर्षी सद्बुद्धी दिंडी काढून पांडुरंगाला पुन्हा एकदा आम्ही साकडं घालतोय. आणि जेव्हा जेव्हा आम्ही पांडुरंगाला साकडं घालतो तेव्हा तेव्हा आम्ही यशस्वीच होतो.